दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी या मयूर पार्क परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका बावस्कर ताई, धम्म उपासक बावस्कर साहेब, त्यांचा संपूर्ण श्रद्धावान असा परिवार आणि या प्रसंगी उपस्थित सर्वच धम्म उपासिका आणि आपणा सर्वांना आशीर्वाद मंगल मैत्री देण्यासाठी उपस्थित असलेले सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, त्याचबरोबर पूजनीय भंते प्रज्ञावंतजी आणि भंते रत्नबोधीजी आणि उपस्थित जन हो, मोठ्या श्रद्धायुक्त चित्तातून आपण आज भिक्खू संघाला भोजनदान दिलाय। खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून भिक्खू संघाच्या सानिध्यात आहात, संपर्कात आहात। आपली श्रद्धा, आपली धार्मिकता, आपल्यात असलेली दानत ही वाखाणण्या योग्य आहे। अनेक भिक्खूंना असं सन्मानपूर्वक आपल्या घरी निमंत्रित करून सन्मानपूर्वक श्रद्धापूर्वक त्यांना भोजन आदी दान आपल्या परिवाराकडून दिल्या जाते। भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक धम्म उपासक होते, उपासिका होत्या, धार्मिक परिवार होते की जे सातत्याने भगवंताला आणि बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान देत होते, चिवर दान देत होते, परिष्कारांचं दान देत होते। आणि आजही अनेक असे उपासक आहेत की जे भगवंताच्या भिक्खू संघाला श्रद्धापूर्वक भोजन आदी दान देत असतात। खरं तर दानाच्या संदर्भात भगवंतांनी अनेक लोकांना उपदेश दिलेले आहेत। दान हे आपल्या जीवनामध्ये आपली पारमिता पूर्ण करण्यासाठी, अर्थातच मुक्तीची अवस्था प्राप्त करून देण्यासाठी, आपल्याला श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत बनविण्यासाठी किंवा बुद्ध बनण्यासाठी देखील ही दान पारमिता अत्यंत महत्त्वाची आहे। जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले तेव्हा जेव्हा आपल्या पूर्वजन्माच्या संदर्भामध्ये विवेचन करतात आणि सांगतात, तेव्हा भगवान म्हणतात की असंख्य जन्मांमध्ये मी या भवचक्रामध्ये येत जात राहिलो आणि जेव्हा कधी इथे येत राहिलो तेव्हा मी 10ही पारमितांना पूर्ण करण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये बौद्ध साहित्यामध्ये आलेल्या जातक कथा आपण पाहू शकतो। त्या जातक कथांमध्ये बोधिसत्व म्हणून त्यांनी जे काही पारमिता पूर्ण केलेले आहेत त्याचा इतिवृत्तांत त्रिपिटकामध्ये जातक कथांमध्ये आलेला आहे। तेव्हा दान हे अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु ते श्रद्धेने दिल्या जात असेल तर ते फलदायी ठरते
आणि त्यातल्या त्यात जर भिक्खू संघाच्या उद्देशाने दान दिल्या जात असेल तर ते महाफलदायी ठरते, असे बुद्धाचं वचन आहे. महाप्रजापती गौतमी आणि सम्यक संबुद्धाचा संवाद किंवा घडलेली घटना आपणास ठाऊक असेल. असेच एकदा महाप्रजापती गौतमी, जी की सिद्धार्थ गौतमाची आई सुद्धा संबोधल्या जाते, भगवान बुद्धांना दान देण्याच्या हेतूने ती भरझरीचं एक वस्त्र तयार करते. त्या काळामध्ये सुंदर असं वस्त्र, जशी एखादी आई आपल्या मुलासाठी काहीतरी आपण कपडा पदार्थ तयार करावा, त्या कारुण्य भावनेने जशी एखादी आई कपडा किंवा अन्य काही तयार करत असते, अगदी त्याच भावनेतून महाप्रजापती गौतमी भगवान बुद्धांना देण्या हेतू एक भरझरीचं वस्त्र स्वतःच्या हाताने ते वस्त्र विणते आणि नंतर विहारात जाऊन सन्मानपूर्वक गुडघ्यावर बसून भगवंताला विनंती करते, भगवान, हे वस्त्र मी आपल्यासाठी बनवलाय, एकदम प्रेमाने बनवलाय, तुम्ही माझे पुत्र आहात आणि त्यामुळे या वस्त्राचा आपण स्वीकार करावा, याचा वापर करावा, अशी माझी इच्छा आहे. त्यावर भगवान बुद्ध महाप्रजापती गौतमीला म्हणजे आपल्या आईला 3 वेळा सुद्धा नकार देतात आणि त्या आईला समजून सांगताना म्हणतात की हे माते, हे दान तू संघाला दे. बुद्धाला दिल्यावर तर पुण्य होईलच होईल, परंतु संघाला दिल्यावर अधिकचं पुण्य होईल. तुला अधिकचं पुण्य पाहिजे आहे की कमी पुण्य पाहिजे आहे? म्हणजे विचार करा इथे की सम्यक संबुद्धाला दान दिल्यावर किती महान पुण्य होत असेल, पण तरी देखील भगवान बुद्ध स्वतःहून म्हणतात की संघाला दिलेलं जे दान आहे ते महाफलदायी आहे. तेव्हा महाप्रजापती गौतमी जेव्हा भगवंताचे हे शब्द ऐकते, भगवान बुद्ध जेव्हा तिला समजून सांगतात, तेव्हा ते दान मग संघाला दिल्या जाते. आणि भगवान बुद्धांनी तिथे उपदेश दिलेला आहे की संघाला जेव्हा आपण संघाच्या उद्देशाने जेव्हा दान देत असतो, तेव्हा ते दान बुद्धाला सुद्धा पोहोचत असते. कारण संघातच बुद्ध आहे, संघातच धम्म आहे. जरी भगवान बुद्धांच्या आपण पाहतो तर 2 काया आहेत. भगवान बुद्धाच्या 2 काया असतात, एक रूपकाया असते भगवंताची आणि एक धम्म काया असते. आता रूपकाया तर इथे नाही आहे आपल्या इथे जगतात. भगवान बुद्धांना प्रत्यक्ष पाहू शकतो का आपण? तर पाहू शकत नाही. प्रत्यक्ष कोणी पाहू शकत नाही, कारण त्यांची रूपकाया 2600 वर्षांपूर्वी होऊन गेली. म्हणजे प्रत्यक्ष बुद्धाला पाहणारे जे लोक होते, जशास तसं समोर भेटल्यानंतर, तर आता बुद्ध तसे पाहू शकत नाही आपण, पण त्यांच्या अस्थि धातू तर आहेत चैत्यामध्ये, विहारांमध्ये. जसं आपण वंदामी चेतियं सब्बं सब्बठ्ठानेसु प्रतिष्ठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा, हे जे म्हणत असतो ते म्हणजे भगवंताच्या चैत्यामध्ये, स्तूपांमध्ये जिथे कुठे भगवंताच्या शारीरिक धातू आहेत, अस्थि धातू आहे, त्याला मी वंदन करीत आहे असं आपण म्हणतो. तर भगवंताची रूपकाया मात्र जशास तशी नाही आहे, परंतु धम्मकाया मात्र आजही भगवंताची सर्वत्र सर्व जगतामध्ये या सृष्टीमध्ये कायम आहे. हे जे भिक्खूकडून तुम्हाला बोलल्या जाते, सांगितल्या जाते, धम्माचा उपदेश केल्या जाते, ही कुणाची वाणी आहे? सम्यक संबुद्धाची वाणी आहे. आज जगभरामध्ये जिथे कुठे बुद्धं शरणं गच्छामी म्हटल्या जात असेल, धम्मं शरणं गच्छामी म्हटल्या जात असेल, संघं शरणं गच्छामी म्हटल्या जात असेल, किंवा कुठे उपदेश केल्या जात असतील, त्यातून जे जे काही शब्द न शब्द सांगितल्या जाते, ती एकूणच भगवान बुद्धांची वाणी आहे. म्हणून धम्मकायेच्या रूपाने भगवान बुद्ध आजही आपल्यात आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध लोकांना त्या काळामध्ये सांगायचे की रूपकाया भगवंतांची संपल्या जाईल, परंतु धम्मकायेने भगवान बुद्ध मात्र परमनंट कायम स्वरूपी इथे संघाच्या स्वरूपात राहतील. म्हणून संघाला दिलेले जे दान आहे ते बुद्धाला दिल्या समान आहे. संघाला दिलेले जे दान आहे म्हणून ते महाफलदायी आहे. त्यामुळे जगतामध्ये आज संघदानाला फार महत्व आहे. म्हणून आपण सुद्धा आता बघा, तुम्ही दान देताना मी शब्द काय वापरला की इमं भिक्खं भिक्खू संघस्य उद्देशेन. तुम्ही जर ऐकलं असेल, एका भिक्खूला जरी देत असेल तर डोक्यामध्ये आपल्या उद्देश तो ठेवायचा की मी संघाला अर्पण करत आहे. कारण संघाचे सभासद असतात. एक भिक्खू जरी असतील काशाय वस्त्रधारी, ते संघाचे सभासद आहेत ना, बुद्धपुत्र आहेत ना. आणि त्यामुळे बुद्धपुत्र असल्या कारणाने, संघाचे सभासद असल्या कारणाने संघाचा गुण त्यांच्यामध्ये सुद्धा असतो, बुद्धाचा गुण त्यांच्यामध्ये सुद्धा असतो. आणि त्यामुळे कधीही कुठेही केव्हाही दान देत असताना जे जे म्हणून काही दान देत आहोत, एक तर ते संकल्पपूर्वक दान दिल्या गेलं पाहिजे. पुण्य ज्याला म्हणतो ना आपण, तर 2 प्रकारचं पुण्य बनत असते. एक तर समजा आपण काहीच हेतू न ठेवता दान देत असेल तर त्याचंही पुण्य बनते, म्हणजे आपण देत आहोत,
श्रद्धापूर्वक, तेही पुण्यच आहे. परंतु भगवान म्हणाले की मुक्त अवस्था प्राप्त करायची असेल, बुद्ध बनायचं असेल किंवा बुद्धाच्या काळात आपल्याला जन्मग्रहण करायचा असेल तर त्यासाठी हेतुपूर्वक दान दिले जाते आणि त्याला पारमी म्हणतात. पारमिता, आपण ज्या पारमिता म्हणतो ना, तर पारमिता तेव्हा बनते जेव्हा आपण अधिष्ठानपूर्वक दान देत असतो. अधिष्ठानपूर्वक म्हणजे संकल्पपूर्वक दान, की मी हे जे दान देत आहे या हेतूने, या दानाने मला काहीतरी प्राप्त हो, म्हणजे जन्म कोणता भगवंताच्या काळामध्ये प्राप्त हो, माझी मुक्ती मला प्राप्त हो, माझी पारमिता पूर्ण हो, अशा प्रकारच्या पारमितेचा जर हेतू ठेवला तर मग ती पारमी बनत असते, अन्यथा आपलं पुण्य बनते. म्हणजे दोन्हीही पुण्यदायीच आहेत, दोघांचंही सुखामध्येच फळ मिळणार आहे. परंतु हेतुपूर्वक म्हणजे अधिष्ठानपूर्वक जर दान दिलं तर त्याचं खूप मोठं फळ आहे आणि त्याचं निश्चित मिळणारं फळ आहे ते म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण असं फळ आहे. आणि म्हणून संघ हेतूने, संघाच्या उद्देशाने आपण कधीही दान देत राहावं. भोजन दानाच्या संदर्भामध्ये अनेक असे दाखले आहेत. आम्रपालीचं उदाहरण खूप मोठं आहे बौद्ध साहित्यामध्ये. आम्रपाली भगवंताच्या काळामध्ये होऊन गेली. जेव्हा भगवान बुद्ध वैशालीला दाखल होतात, वैशालीमध्ये पोहोचतात, तेव्हा वैशालीमध्ये आम्रवनामध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा वैशालीच्या लोकांना समजतं, तिथल्या राजे लोकांना समजतं, आम्रपालीला समजते की भगवान बुद्ध आलेले आहेत आमच्या आम्रवनामध्ये, तेव्हा आम्रपाली लगेच आपल्या रथात आपल्या दास्यांसह, नौकरांसह तिथे दाखल होते आणि तिथे दाखल होऊन भगवंताला वंदन करते. वंदन करून भगवंताला विनंती करते. भगवान तिला छोटासा उपदेश देतात आणि भगवान बुद्धाला ती उद्याच्या भोजनाचं निमंत्रण पाठवते. म्हणजे भोजनदान किती महत्वाचं आहे बघा तुम्ही. तर आम्रपालीचं भोजनदान भगवान बुद्ध मौन राहून स्वीकारतात आणि तिथून आम्रपाली निघते घरी जाण्यासाठी. ती भरधाव रथामध्ये बसून भरधाव वेगाने जाते आणि तिकडनं राजे लोक येतात, राजकुमार येतात आणि राजकुमार जेव्हा येतात तेव्हा एकमेकांचे रथ एकमेकांच्या रथाला भिडतात. एवढ्या स्पीडली ते जात असते आम्रपाली. तेव्हा लगेच ते राजकुमार त्या आम्रपालीला हटकतात आणि तिला विचारतात की हे आम्रपाली, तू अशी भरधाव वेगामध्ये, एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या उत्साहामध्ये अशी कुठे चालली आहे? कुठे गेली होती तू? एवढा आनंद तुला कसा काय झालाय? त्यावर आम्रपाली म्हणते की महाराज, आत्ता मी भगवान बुद्धांकडे गेली होती आणि भगवान बुद्ध आपल्या नगरामध्ये, आम्रवनामध्ये आलेले आहेत, तेव्हा मी यामुळे आनंदी आहे की या नगरीतलं पहिलं भोजन भगवंतानी माझ्याकडे स्वीकारलाय, याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. आणि बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला मी उद्या भोजन दान देणार आहे, त्यामुळे माझा आनंदाला पारावार उरलेला नाही आहे. माझ्या सारख्या एखाद्या व्यक्तीकडे परिवारामध्ये जर बुद्ध येत असतील, भिक्खू संघ येत असेल, तर माझ्या एवढं भाग्यवान अजून दुसरं कोण असू शकते? मी स्वतःला धन्य समजते की भगवंताने होकार दिला, भिक्खू संघाने होकार दिला आणि त्यामुळे मी आनंदी आहे महाराज, असं त्या राजकुमाराला जेव्हा ती सांगते तेव्हा ते राजकुमार म्हणतात की हे आम्रपाली, आम्ही राजे आहोत त्या नगराचे, आम्ही राजकुमार आहोत, तेव्हा उद्याचं भोजनाचा मान आम्हाला द्यावा अशी मी तुला विनंती करतो. परंतु आम्रपाली म्हणते की महाराज, असं शक्य होणार नाही. तुम्ही काहीही जरी देऊ केलं तरी सुद्धा मी हे उद्याचं जे भोजन मला प्राप्त झालंय तर ते भोजन मी तुम्हाला देऊ शकत नाही, मला माफ करा, क्षमा करा. त्यावर असं म्हणतात, असं लिहिल्या गेलं आहे की अर्ध राज्य माझं तुला देईल मी, पण उद्याच्या भोजनदानाचा मान मला दिला पाहिजे तू. त्यावर सुद्धा ती आम्रपाली तयार होत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध भिक्खू संघासह त्या आम्रपालीच्या महालामध्ये जातात, तिच्या राजवाड्यामध्ये जातात आणि ती अत्यंत श्रद्धापूर्वक भगवंताला, भिक्खू संघाला स्वतःच्या हाताने भोजन तयार करून वाढते. भगवान बुद्ध भिक्खू संघ भोजन ग्रहण करतात आणि भोजनोपरांत भगवान बुद्ध आम्रपालीला उपदेश देतात. अनित्य सिद्धांत सांगतात असं म्हटलेलं आहे. तिला या जीवनाबद्दलचा अनित्य सिद्धांत जो काही आहे तो भगवान बुद्ध कथन करतात की जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर होणार आहे, आपण मर्त्य आहोत. इथे जन्म आपला झाल्यानंतर आपण म्हातारे होणारे आहोत, जन्म झाल्यानंतर आपण आजारी पडणार आहोत, जन्म झाल्यामुळे आपण मरणार आहोत, प्रिय लोक निघून गेल्यानंतर आपण दुःखी होणार आहोत, अप्रिय लोक आपल्या समोर आल्यानंतर आपण दुःखी होणार आहोत. असं एकंदरीतच भगवान बुद्धांनी सांगितलं की मनाच्या विरुद्ध घटना घडतील तेव्हा सुद्धा आपण दुःखी होणारे असतो आणि पंच उपादान स्कंध देखील आपल्याला दुःख देणारे असतात. आणि त्यामुळे या दुःखातून मुक्त होण्यासाठी या नश्वर जीवनाला, या नश्वर देहाला समजून घेऊन जे म्हणून काही कुशल कर्म, पुण्य कर्म, दान पुण्य, शील पालन आपल्याला करता येईल ते आपण करत राहिलो पाहिजे. कारण एकदा का आपण
शेवटाकडे गेलो, मृत्यूकडे गेलो, तेव्हा इच्छा असून देखील आपण ना दानपुण्य करू शकतो, ना शील पालन करू शकतो, ना ध्यान साधना करू शकतो. एकदा हातपाय कामातून गेले आपल्या, तेव्हा आपण धार्मिक बनू शकत नाही, तेव्हा आपण दान पुण्य करू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेल्या आयुष्याचा आपण प्रत्येकाने सदुपयोग घेतला पाहिजे. भगवंताच्या वाणीचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे, या जीवनाचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. आपल्या परिवाराकडून सातत्याने भिक्खू संघाला दान केल्या गेलं पाहिजे. शील पालनाचा महत्त्व आपण ओळखून डेली लाईफमध्ये म्हणजे दररोज आपण पंचशील पालन केलं पाहिजे. आठवड्यातून एक दिवस उपोषित परिवारासह आपण पालन केलं पाहिजे. आणि ध्यान साधनेचा रोज आणि रोज सराव केला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर किमान 10-15 मिनिटे आपण स्वतःसाठी दिले पाहिजे. थोडं शांत बसलं पाहिजे, डोळे बंद केले पाहिजे. आपला जो नैसर्गिक श्वास आहे त्या श्वासावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करून मनाला एकाग्र बनवलं पाहिजे. आणि त्या एकाग्र मनाद्वारे ध्यानातून उठण्यापूर्वी आपण मंगलमैत्री केली पाहिजे. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते, निगेटिव्ह एनर्जी गायब होत असते. आणि त्यामुळे निश्चितपणे बावस्कर परिवार, बावस्कर ताई, बावस्कर साहेब आणि संपूर्णच परिवार आपला धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. बाबासाहेबांच्या विचारांवरही आपली श्रद्धा आहे, भगवंताच्या विचारांवरती आपली श्रद्धा आहे. तेव्हा अशीच श्रद्धा आपली वृद्धिंगत होत राहो. कायमस्वरूपी भिक्खू संघाची सेवा आपल्या परिवाराकडून अशीच घडत राहो. आणि या योगे आपल्या परिवारामध्ये, या कुशल कर्माच्या योगे, या पुण्यकर्माच्या योगे आपल्या संपूर्ण परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.